Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two basic definitions of income tax. In this lecture, we will study the concept of Indian company and the concept of agricultural income. Firstly, we will start with the concept of Indian company. Firstly, before starting this concept, we should know what is company. What is the meaning of company? We know that a company is an artificial person created by law. A company is an artificial person and not a natural person like a human being. एखादी कंपनी हे काय ह्यूमन बीइंग सारखी नॅचरल पर्सन नाही आहे, नैसर्गिक व्यक्ती नाही आहे, तर कंपनी ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे विच इज क्रिएटेड बाय लॉ. A company is created by law existing in India, and a company can be said to be an Indian company in following cases. Now question is, which companies are treated as an Indian company? For a company to be treated as an Indian company, the company has to follow two basic conditions. एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी कधी म्हटलं जातं, त्यासाठी कंपनीला दोन कंडिशन्स पूर्ण करावे लागतात. द फर्स्ट कंडिशन इज द कंपनी शुड बी फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर द इंडियन कंपनीज ॲक्ट. एखादी कंपनी जी स्थापन झालेली आहे त्या कंपनीची स्थापना भारतातील कंपनी ॲक्टप्रमाणे असणं गरजेचं आहे. जी कंपनी आहे ती कंपनी भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे त्या कंपनीची स्थापना झाली पाहिजे. दिस इज द फर्स्ट कंडिशन. अँड द सेकंड कंडिशन इज द हेड ऑफिस ऑफ द कंपनी शुड बी सिच्युएटेड इन इंडिया. त्या कंपनीचं जे मुख्य ऑफिस आहे, हेड ऑफिस आहे, ते मेन ऑफिस, हेड ऑफिस हे भारतामध्ये असणं गरजेचं आहे. सो दिस टू कंडिशन्स आर, फर्स्ट कंडिशन इज द कंपनी शुड बी फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर द एक्झिस्टिंग ॲक्ट इन इंडिया. And secondly, the head office of the company should be situated in India. If any company fulfills both these two conditions, then that particular company is treated as a Indian company. जर एखाद्या कंपनीनं ह्या दोन्हीही कंडिशन्स पूर्ण केल्या तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. Now we will see which companies are treated as a Indian company. So see the first point first. If any company is formed and registered as per Companies Act 2013. भारतामध्ये जो कंपनी ॲक्ट 2013 आहे, जर एखादी कंपनी ॲक्ट 2013 प्रमाणे फॉर्म्ड आणि रजिस्टर झाली असेल, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर द कंपनीज ॲक्ट 2013, दिस इज फर्स्ट, अँड हॅविंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, then that company is called as a Indian company. भारतामध्ये कंपनीसाठी कंपनी ॲक्ट 2013 आहे. त्याच्या अगोदर कंपनी ॲक्ट 1956 होता. ओके, त्याच्या अगोदर देखील एखादा कायदा होता. जर एखादी कंपनी भारतातील कायद्याप्रमाणे स्थापन झाली असेल आणि त्या कंपनीचं हेड ऑफिस भारतात असेल तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. सो फर्स्टली, what is Indian company or which company is treated as an Indian company? The answer is a company which is formed and registered as per Companies Act 2013 and having its head office situated in India. That company is called as a Indian company. This is first point. Now the second point, which company is also called as Indian company? If any company is formed and registered as per Companies Act 1956. आत्ता सध्या कंपनीसाठी रिसेंटली 2013चा ॲक्ट आहे, त्याच्यापूर्वी कंपन्यांसाठी कंपनी ॲक्ट 1956 होता. इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर कंपनीज ॲक्ट 1956, जर एखाद्या कंपनीची स्थापना कंपनी ॲक्ट 1956 प्रमाणे झाली असेल अँड हॅविंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, आणि त्या कंपनीचं जर हेड ऑफिस भारतात असेल तर त्या देखील कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड पॉईंट. नाव द थर्ड पॉईंट, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड बिफोर 1956 ॲज पर द एक्झिस्टिंग कंपनी ॲक्ट इन इंडिया. 1956च्या कायद्यापूर्वी जर एखादी कंपनी 1956च्या पूर्वी स्थापन झाली असेल, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड बिफोर 1956,
1956च्या अगोदर त्या कंपनीची स्थापना झालेली आहे ॲज पर द एक्झिस्टिंग ॲक्ट इन इंडिया. भारतामध्ये 1956च्या पूर्वी जो कंपनीसाठी कायदा होता त्याप्रमाणे त्या कंपनीची स्थापना झाली असेल अँड हॅविंग इट्स हेड ऑफिस सिच्युएटेड इन इंडिया, देन दॅट पर्टिक्युलर कंपनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंडियन कंपनी. सो इन इंडियन कंपनी, which company is treated as an Indian company? If any company is formed before 1956 as per the existing act in India. कंपनीची स्थापना 1956च्या अगोदर झालेली आहे भारतामधल्या त्यावेळेच्या कायद्याप्रमाणे आणि त्या कंपनीचे हेड ऑफिस, इफ द हेड ऑफिस ऑफ द कंपनी इज इन इंडिया देन दॅट पर्टिक्युलर कंपनी इज कॉल्ड एज अ इंडियन कंपनी. दिस इज थर्ड पॉइंट. नाव द फोर्थ पॉइंट. We know that all the acts made in India are applicable to all the states except the state of Jammu and Kashmir. भारतामध्ये जे सगळे कायदे तयार केले जातात ते सर्व कायदे देशातील सर्व राज्यांना लागू असतात, फक्त जम्मू अँड काश्मीरला लागू होत नाहीत. बट नाव ऑल द ॲक्ट्स आर ॲप्लिकेबल इन्क्लुडिंग जम्मू अँड काश्मीर. रिसेंटली कायद्यामध्ये बदल करून भारतातले सगळे कायदे सर्व राज्यांसहित जम्मू काश्मीरला देखील लागू होतात. बट बिफोर सम इयर्स, काही वर्षांपूर्वी, ओके, ऑल द ॲक्ट्स ऑफ इंडिया वेअर नॉट ॲप्लिकेबल टू द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर. काही वर्षांपूर्वी भारताचे सर्व कायदे हे जम्मू काश्मीर राज्यासाठी लागू नव्हते. मग जम्मू काश्मीर इज अ पार्ट ऑफ आवर कंट्री. जम्मू काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे. त्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये जर एखादी कंपनी स्थापन झाली असेल, इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड इन द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर ॲज पर द एक्झिस्टिंग ॲक्ट इन दॅट स्टेट, जर एखादी कंपनी जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्थापन झाली असेल त्या राज्याच्या कायद्याप्रमाणे, okay, because that particular state had a special power of framing a law for their state. त्या राज्यांना एक विशेष अधिकार दिला गेला होता. ते राज्य, जम्मू काश्मीर हे राज्य त्यांच्या राज्यापुरतं सेपरेट कायदा करू शकत होतं. ओके, अँड इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड इन जम्मू अँड काश्मीर ॲज पर द एक्झिस्टिंग ॲक्ट इन दॅट स्टेट, त्या राज्यातल्या कायद्याप्रमाणे जर एखाद्या कंपनीची स्थापना झाली असेल अँड इफ द हेड ऑफिस ऑफ दॅट कंपनी इज सिच्युएटेड इन इंडिया देन दॅट कंपनी इज ऑल्सो ट्रीटेड ॲज ॲन इंडियन कंपनी. त्या कंपनीला देखील इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. कोणत्या कंपनीला? जर एखादी कंपनी जम्मू काश्मीर राज्यामध्ये स्थापन झालेली आहे त्या राज्यातील कायद्याप्रमाणे, कंपनी ॲक्टप्रमाणे त्या राज्याच्या, आणि त्या कंपनीचं हेड ऑफिस जर भारतात असेल तर त्या कंपनीला देखील इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. दिस इज फोर्थ पॉईंट. अँड द लास्ट पॉईंट, विच कंपनीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ इंडियन कंपनी? इफ एनी कंपनी इज फॉर्म्ड and registered in India by passing a separate act by the state government or by the central government and having its head office situated in India. जर एखादी कंपनी एखाद्या राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने, if the state government or the central government has passed a separate act फॉर फॉर्मिंग अ पर्टिक्युलर कंपनी, जर एखाद्या राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं एक सेपरेट कायदा करून जर एखाद्या कंपनीची स्थापना केली असेल आणि त्या कंपनीचं इफ द हेड ऑफिस ऑफ दॅट कंपनी इज सिच्युएटेड इन इंडिया, जर त्या कंपनीचं मुख्य ऑफिस हे जर भारतात असेल तर त्या कंपनीला देखील इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. सो विच कंपनी इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ इंडियन कंपनी? द आन्सर इज अ कंपनी विच इज फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड बाय passing a separate act by the state government or central government and having its head office situated in India. कोणत्याही कंपनीला इंडियन कंपनी होण्यासाठी त्या कंपनीचं जे हेड ऑफिस आहे ते भारतात असणं गरजेचं आहे. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, द कंपनी शुड बी फॉर्म्ड अँड रजिस्टर्ड ॲज पर द इंडियन कंपनीज ॲक्ट. आणि जर ह्या केसमध्ये इफ एनी स्टेट गव्हर्नमेंट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज पास्ड अ सेपरेट ॲक्ट फॉर फॉर्मिंग अ पर्टिक्युलर कंपनी, टेक अ सिम्पल एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडिया. We know that State Bank of India is one of the largest nationalized bank in India. भारतातली सर्वात मोठी नॅशनलाइज बँक कोणती? तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे.
आणि देशातली सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी कोणती, तर ती लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे, विच इज पॉप्युलरली नोन ॲज LIC. अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ आवर कंट्री हॅज पास्ड अ सेपरेट ॲक्ट फॉर फॉर्मिंग स्टेट बँक ऑफ इंडिया, अँड दॅट पर्टिक्युलर ॲक्ट इज कॉल्ड एज द स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट. स्टेट बँकेची स्थापना केंद्र सरकारनं एक सेपरेट कायदा करून केलेली आहे. स्टेट बँक ही बँक आहे, म्हणजे बँकिंग कंपनी आहे. बँक ही एक सुद्धा कंपनीच असते, ती बँकिंग कंपनी आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही एक इन्शुरन्स कंपनी आहे. ओके, अँड दीज टू कंपनीज, one is banking company, one is insurance companies, these two companies have been formed by passing a separate act by the central government, and their head office is also situated in India. So these two companies are also treated as an Indian company. So this is all about the concept of Indian company. We will revise it one by one. What is Indian company? For any company to be treated as an Indian company, the company has to follow two conditions. First condition is the company should be formed and registered as per the Indian Company Act 1956 or 2013. Okay, and its head office should be in India. This is second condition. First condition is its formation should be as per Indian Companies Act, and secondly it should be the head office of the company should be in India. If the company fulfills these two conditions, then a company is treated as a Indian company. And we know that for companies, recently Companies Act 2013, okay, and before 2013 there was Companies Act 1956. Okay, so this is the concept of Indian company. 5 points are covered under the concept of Indian company. This is the first concept. Now we will study the second concept of income tax. The second concept is agricultural income. Okay, we know that majority of the population of our country is depend upon the agricultural sector for their food. At present also, near about 60% of our country's population is depend upon the agricultural sector. सध्या देखील भारतातील जवळपास 60% लोकसंख्या ही शेतीवरती, ॲग्रिकल्चर सेक्टरवरती ही डिपेंड आहे फॉर देअर फूड. ओके, अँड नाव क्वेश्चन इज व्हॉट इज ॲग्रिकल्चरल इन्कम. Okay, which incomes are treated as agricultural income? Okay, agriculture, what is agricultural income and how the agricultural income is obtained? Basically there are three parts in agricultural income. The first part, what is agricultural income? Agricultural income means any rent or revenue obtained from a land situated in India and used for agricultural purposes. Okay, in this particular point the two words are very important. First word is rent, okay, and second word is revenue. Okay, a person can earn agricultural income by two ways. First way is by giving the land on rent. एखादा शेतकरी स्वतःची शेतजमीन रेंटवरती देऊ शकतो आणि त्यातून तो इन्कम मिळवू शकतो. दिस इज फर्स्ट. सेकंडली रेव्हेन्यू. How he can earn revenue from agriculture land? By doing the actual cultivation. एखादा शेतकरी स्वतः शेती करून त्यातून जे काही उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाद्वारे तो रेव्हेन्यू मिळवू शकतो. दिस इज सेकंड वे ऑफ अर्निंग द ॲग्रिकल्चरल इन्कम. बट which income is treated as agriculture income? For that purpose, the land on which the agricultural income is obtained, the land should be situated in India and it should be used for agricultural purposes. जी शेतजमीन आहे ती शेतजमीन भारतामध्ये असणं गरजेचं आहे. ओके, आणि त्या शेतजमिनीचा वापर शेती करण्यासाठी केला पाहिजे. तर त्या शेतीमधून, त्या ॲग्रिकल्चरल लँडमधून जे इन्कम मिळेल रेंटच्या स्वरूपामध्ये किंवा रेव्हेन्यूच्या स्वरूपामध्ये, त्या इन्कमला ॲग्रिकल्चरल इन्कम असं ट्रीट केलं जातं. फॉर दॅट पर्पज the land should be situated in India and secondly the land should be used for agricultural purpose. ती शेतजमीन भारतामध्ये असली पाहिजे आणि त्या शेतजमिनीचा वापर हा शेतीसाठी केला पाहिजे. जर ह्या दोन कंडिशन्स पूर्ण झाल्या तर त्या शेतीमधून जे इन्कम मिळेल थ्रू रेंट और थ्रू रेव्हेन्यू, देन दॅट रेंट और रेव्हेन्यू इज ट्रीटेड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. नाव which incomes are included in agriculture income? Basically three incomes are included. First, any revenue
obtained from an agricultural land by doing actual cultivation of land. ओके, ॲक्च्युअल कल्टिवेशन ऑफ लँड, ॲक्च्युली शेती करून जर एखादा शेतकरी आहे त्याने ॲक्च्युअली कल्टिवेशन केलं, ॲक्च्युअल कल्टिवेशन म्हणजे शेती केली आणि त्यातून त्याला जे काही रेव्हेन्यू मिळेल, ओके, दॅट रेव्हेन्यू इज कॉल्ड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. द प्रोडक्शन विच इज ऑब्टेन्ड बाय डुईंग फार्मिंग, शेती करून जे काही आपल्याला आउटपुट मिळेल, प्रोडक्शन मिळेल, धान्य मिळेल, ओके, द प्रोडक्शन कॅन बी सोल्ड इन द मार्केट. जे काही शेतीतून आपल्याला धान्य मिळालेलं आहे ते आपण मार्केटमध्ये विकू शकतो. ऑर इट कॅन बी कन्झ्युम्ड, ओके, किंवा ते आपण डायरेक्ट स्वतःसाठी वापरू शकतो. आणि हे जे काही आपण मार्केटमध्ये प्रोडक्शन विकणारे किंवा स्वतःसाठी कन्झ्युम करणारे ते आपण ॲडिशनल प्रोसेस करून किंवा विदाऊट ॲडिशनल प्रोसेस करून सुद्धा ते धान्य वापरू शकतो किंवा ते विकू शकतो. ओके, सो व्हॉट इज ॲग्रिकल्चर इन्कम? ॲग्रिकल्चरल इन्कम मीन्स एनी रेव्हेन्यू ऑब्टेन्ड फ्रॉम द लँड बाय डुईंग ॲक्च्युअल कल्टिवेशन ऑफ लँड. ॲक्च्युली एखाद्या शेतकऱ्याने स्वतः शेती केली, त्या शेतीतून जे काही त्याला उत्पन्न मिळेल, जे काही प्रोडक्शन मिळेल, त्या प्रोडक्शनची जी काही किंमत आहे, एकतर ते प्रोडक्शन तो स्वतःसाठी वापरू शकतो किंवा ते प्रोडक्शन तो मार्केटमध्ये विकू शकतो. त्या प्रोडक्शनची जे काही किंमत आहे दॅट इन्कम इज कॉल्ड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. ते जे काही त्यानं उत्पन्न त्या शेतीमधून मिळवलं असेल, उत्पादन मिळवलेलं असेल, त्या उत्पादनाची जी काही किंमत आहे, व्हॅल्यू आहे, दॅट इन्कम, दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. सो an income obtained by a farmer by doing actual cultivation of land is called as a agricultural income. एखाद्या शेतकऱ्याने स्वतः शेती करून जे काही उत्पादन मिळवलेलं आहे त्या उत्पादनाची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला ॲग्रिकल्चरल इन्कम असं ट्रीट केलं जातं. बाय डुईंग द ॲक्च्युअल कल्टिवेशन, स्वतः शेती करून. दिस इज फर्स्ट. नाव द सेकंड, इफ एनी फार्मर गिव्ज हिज लँड टू अनदर फार्मर ऑन अ रेंट. जसं आपण स्वतःचं घर एखाद्याला रेंटवरती देतो आणि ओनरला टेनंटकडून, भाडेकरूकडून रेंट मिळतं, त्याप्रमाणे एखादा शेतकरी स्वतःची शेती दुसऱ्याला रेंटवरती देतो. अँड रेंट रिसिव्ड बाय द ओनर of agricultural land in the form of cash or in the form of kind is also treated as a agricultural income. It means if any farmer gives his land to some other person on a rent, जर एखाद्या शेतकऱ्याने स्वतःची शेती, स्वतःची शेतजमीन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला रेंटवरती दिली तर त्याला जे रेंट मिळेल, ओनरला जे रेंट मिळेल, द रेंट मे बी रिसिव्ड इन कॅश ऑर इट मे बी रिसिव्ड इन काइंड. रेंट जे मिळेल ते पैशाच्या स्वरूपामध्ये मिळेल किंवा ते वस्तूच्या स्वरूपामध्ये, धान्याच्या स्वरूपामध्ये देखील ते रेंट मिळू शकतं. जे रेंट मिळेल दॅट रेंट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. जे शेतकऱ्याला, शेतीच्या मालकाला रेंट मिळतं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून, त्या रेंटला सुद्धा ॲग्रिकल्चरल इन्कम असं म्हटलं जातं. मोस्ट इम्पॉर्टंटली द रेंट which the owner is going to get may be received in the form of cash or in the form of kind. काही ठिकाणी पैशाच्या स्वरूपामध्ये रेंट दिलं जातं, बट मेजॉरिटी ऑफ द टाइम्स द रेंट इज गिवन इन द फॉर्म ऑफ अ काइंड. वस्तूच्या स्वरूपामध्ये, धान्याच्या स्वरूपामध्ये जे काही शेतीतून धान्य पिकेल, ओके, ते त्यातला काही पार्ट हा रेंट म्हणून ओनरला पेड केला जातो. दिस इज सेकंड पॉईंट. सो रेंट ऑब्टेन्ड, रेंट रिसिव्ड बाय द ओनर, okay, is also treated as a agricultural income. This is second. And now the last part, which income is also treated as agricultural income? Income of a house property. Okay, if any farmer has constructed any house, okay, on agricultural land, and if that particular house is used for agricultural purpose, then that particular the income of that particular house is also treated as a agricultural income. जर एखाद्या शेतकऱ्याने शेतामध्ये किंवा शेतीच्या आजूबाजूला जर त्यानं घर बांधलं असेल आणि त्या घराचा वापर, इफ द हाऊस इज युज्ड फॉर ॲग्रिकल्चरल पर्पजेस, त्या घराचा वापर जर शेतीसाठी केला जात असेल तर त्या घराचं जे इन्कम आहे, द इन्कम ऑफ दॅट पर्टिक्युलर हाऊस इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम. तर त्या घराला जे इन्कम मिळतं आहे ते इन्कमसुद्धा ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं. इन्कम आहे घराचं. ओके, हाऊ द इन्कम इज कॅल्क्युलेटेड?
हाऊस प्रॉपर्टी, घराचं इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं, दॅट वी आर गोइंग टू स्टडी लॅटर ऑन इन द नेक्स्ट चॅप्टर्स. ओके, एखाद्या घराचं इन्कम कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं तो आपल्या नंतर सिलेबसचा पार्ट आहे, परंतु हे इन्कम ॲक्च्युली घराचं आहे. But that particular house is constructed on agricultural land and it is used for agricultural purpose, then the income of that particular house is also treated as an agricultural income. जर त्या शेतकऱ्याने शेतामध्ये किंवा शेताच्या आजूबाजूला घर बांधलं आणि त्या घराचा वापर तो शेतीच्या कामासाठी करत असेल, तर त्या घराचं जे इन्कम आहे त्या इन्कमला देखील ॲग्रिकल्चरल इन्कम असं ट्रीट केलं जातं. बट फॉर दॅट पर्पज द हाऊस प्रॉपर्टी, ओके, द हाऊस प्रॉपर्टी हॅज टू फुलफिल द गिवन 3 कंडिशन्स. ओके, 3 कंडिशन्स फुलफिल व्हाव्या लागतात. अँड इफ दीज 3 कंडिशन्स आर फुलफिल्ड, देन इन्कम ऑफ दॅट हाऊस प्रॉपर्टी इज ट्रीटेड ॲज ॲग्रिकल्चरल इन्कम. ज्या 3 कंडिशन्स इथे मेन्शन केलेल्या आहेत त्या तिन्ही कंडिशन्स जर पूर्ण झाल्या तर त्या घराचं जे इन्कम आहे, हाऊसचं जे इन्कम आहे ते इन्कम ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं. सी द कंडिशन्स. फर्स्ट कंडिशन इज द हाऊस शुड बी कन्स्ट्रक्टेड ऑन द ॲग्रिकल्चरल लँड ऑर नियर टू ॲग्रिकल्चरल लँड. दिस कंडिशन इज व्हेरी सिम्पल. द लँड ऑन विच द हाऊस इज कन्स्ट्रक्टेड, किंवा जे घर आहे, द हाऊस शुड बी कन्स्ट्रक्टेड ऑन ॲग्रिकल्चरल लँड. जे घर आहे ते घर तुम्ही शेत जमिनीवरती शेतामध्ये बांधलं पाहिजे किंवा शेताच्या आजूबाजूला बांधलं पाहिजे. ओके, दिस इज फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन इज द हाऊस शुड बी यूज्ड ॲज अ स्टोरेज हाऊस फॉर स्टोरिंग ॲग्रिकल्चरल इनपुट्स अँड आउटपुट्स लाईक फर्टिलायझर्स, सीड्स, इक्विपमेंट्स, ग्रेन्स प्रोड्युस्ड एक्सेट्रा. ते जे घर आहे, द हाऊस शुड बी यूज्ड फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज. त्या घराचा वापर तुम्ही शेतीसाठी केला पाहिजे. म्हणजे शेतीसाठी लागणारे इनपुट्स आहेत किंवा शेतीतून मिळणारे आउटपुट्स आहेत, जसं की सीड्स, बियाणे, फर्टिलायझर्स, खते किंवा इक्विपमेंट्स. ओके, शेतीसाठी लागणारे अवजारे किंवा ग्रेन्स प्रोड्युस्ड, जे काही शेतीतून उत्पन्न मिळणारं धान्य आहे त्या साठवण्यासाठी त्या घराचा वापर तुम्ही केला पाहिजे. दिस इज सेकंड कंडिशन. अँड थर्ड कंडिशन इज द लँड ऑन विच द हाऊस इज कन्स्ट्रक्टेड शुड बी असेस्ड फॉर एनी टाईप ऑफ टॅक्स. ज्या जागेवर तुम्ही हे घर बांधताय, द लँड ऑन विच द हाऊस इज कन्स्ट्रक्टेड, त्या जागेचा तुम्ही कुठल्या तरी प्रकारचा टॅक्स हा तुमच्या ग्रामपंचायतीला पेड करत असला पाहिजे. जनरली तो पेड केलेला असतो. प्रत्येक शेतकरी स्वतःची जी काही शेतजमीन आहे त्याचा टॅक्स हा पेड करत असतो. इफ दीज 3 कंडिशन्स आर फुलफिल्ड, फर्स्ट कंडिशन द हाऊस शुड बी कन्स्ट्रक्टेड ऑन ॲग्रिकल्चरल लँड, घराचं बांधकाम, घर कुठे बांधलं पाहिजे, शेतामध्ये किंवा शेताच्या आजूबाजूला. फर्स्ट. सेकंडली द हाऊस शुड बी यूज्ड फॉर स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चरल इनपुट्स अँड आउटपुट्स, त्या घराचा वापर शेतीच्या कामासाठी केला पाहिजे. अँड थर्ड, द लँड ऑन विच हाऊस इज कन्स्ट्रक्टेड शुड बी असेस्ड फॉर एनी टाईप ऑफ अ टॅक्स. ज्या जागेवरती तुम्ही हे घर बांधलेलं आहे त्या जागेचा, त्या जमिनीचा तुम्ही कुठल्या तरी प्रकारचा टॅक्स गव्हर्नमेंटला देत असला पाहिजे. इफ दीज 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड, देन द इन्कम ऑफ धिस हाऊस इज ट्रीटेड ॲज अ ॲग्रिकल्चरल इन्कम अँड इट इज बेनिफिशियल फॉर द फार्मर ऑल्सो. जर एखाद्या घराचं इन्कम ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणून ट्रीट केलं तर ते शेतकऱ्यासाठी टॅक्सच्या दृष्टीने बेनिफिशियल असतं. कारण की भारतामध्ये इन इंडिया ॲग्रिकल्चरल इन्कम इज एक्झम्प्टेड इन्कम. एक्झम्प्टेड इन्कम मीन्स ॲग्रिकल्चरल इन्कम जे मिळतं त्यावरती कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. ओके, अँड इफ द इन्कम ऑफ हाऊस इज ट्रीटेड ॲज ॲग्रिकल्चरल इन्कम, देन ॲटोमॅटिकली इट सेव्स टॅक्स ऑफ द फार्मर. जर एखाद्या घराचं इन्कम जर ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून ट्रीट झालं तर ॲटोमॅटिकली त्याचा बेनिफिट हा त्या फार्मरला होत असतो. सो धिस इन्कम ऑफ हाऊस प्रॉपर्टी इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ ॲग्रिकल्चर इन्कम. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ॲग्रिकल्चर इन्कम. These are the 3 points. Now the last point, that there are certain incomes which are related to agricultural sector, but they are not treated as agriculture income. We know that many farmers do certain other jobs also, other works along with the farming. शेती बरोबर शेतकरी इतर देखील काही कामं करत असतात. Okay, here 8 points are given. Okay, and these 8 points are, these 8 sectors are related to agriculture sector.
Okay, but the income from these sources is not considered as agriculture income. Okay, the first point is income from fisheries. Okay, if any farmer earns certain income by doing बिझनेस ऑफ फिशरीज, जर एखाद्या शेतकऱ्याने शेतामध्ये फिशरी म्हणजे मत्स्य व्यवसाय, मासेपालन, त्याद्वारे जर काही इन्कम कमवला असेल तर त्या इन्कमला ॲग्रिकल्चरल इन्कम मानलं जात नाही. आपलं हेडिंग काय बघा, फॉलोइंग इन्कम्स आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर सेक्टर बट नॉट कन्सिडर्ड ॲज ॲग्रिकल्चर इन्कम. हे जे इन्कम्स आहेत हे शेतीशी रिलेटेड इन्कम्स आहेत, परंतु त्याला ॲग्रिकल्चरल इन्कम मानलं जात नाही. ओके, आणि त्यातला फर्स्ट पॉईंट येतो म्हणजे इन्कम फ्रॉम फिशरीज मीन्स मत्स्य व्यवसाय. इफ एनी फार्मर अर्न सर्टन इन्कम बाय डुईंग अ बिझनेस ऑफ फिशरीज, जर एखाद्या शेतकऱ्याने मत्स्य व्यवसाय करून इन्कम कमवला तर त्याला ॲग्रिकल्चर इन्कम ट्रीट केलं जात नाही. दिस इज फर्स्ट. सेकंड, इन्कम फ्रॉम डेअरी फार्मिंग मीन्स दुग्ध व्यवसाय. ओके, इफ एनी फार्मर अर्न्स अ इन्कम बाय डुईंग डेअरी फार्मिंग बिझनेस, दुग्ध व्यवसाय करून पैसे मिळवले तर त्या इन्कमला देखील ॲग्री इन्कम ट्रीट केलं जात नाही. थर्ड, इन्कम फ्रॉम पोल्ट्री मीन्स कुक्कुटपालन. ओके, then that income is also not treated as agriculture income. Fourth one is income from sale of soil for brick making. Soil means माती आणि brick म्हणजे विटा. ओके, घरं बांधण्यासाठी ज्या आपल्याला विटा लागतात त्या विटा तयार करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेतातली माती ह्या सेल करतात. इफ एनी फार्मर सेल्स द सॉइल okay for brick making and earn certain income, then that income is also not treated as a agriculture income. त्या इन्कमला देखील ॲग्री इन्कम हे ट्रीट केलं जात नाही. नेक्स्ट इज इन्कम फ्रॉम स्टोन क्वारीज, इन्कम फ्रॉम मायनिंग रॉयल्टीज. ओके, जर एखाद्या शेतकऱ्याने मायनिंग म्हणजे खाणकाम किंवा स्टोन क्वारीज ह्याद्वारे जर काही इन्कम कमवलं असेल, ओके, शेतामध्ये जे काही शेतजमीन आहे त्याच्या खाली समजा काही दगड असेल किंवा त्याच्या खाली जर काही एखादं प्रेशियस स्टोन असेल, ते काम करून खाणकाम करून जर काही इन्कम मिळवलं, मायनिंग करून जर काही इन्कम मिळवलं असेल तर त्या इन्कमला देखील ॲग्रिकल्चर इन्कम ट्रीट केलं जात नाही. ॲक्च्युली शेतामधली जमीन आहे, ओके, आणि त्याच्या खाली खोदकाम करून खाणकाम करून तुम्ही इन्कम कमवलं आहे, पण तरीसुद्धा तो एक अदर इन्कम म्हणून ट्रीट केला जातो. Okay, it is not considered as a agricultural income. Next, seventh point is income from forest trees of fast growth. Okay, certain farmers plants certain forest trees. काही जे शेतकरी असतात ते फॉरेस्ट ट्रीजचं प्लांटेशन करतात आणि फॉरेस्ट ट्रीचं मेन फीचर काय तर त्याची ग्रोथ ही फास्ट असते, त्याची वाढ जी आहे ती एकदम झपाट्याने होते, मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि ते जे काही ट्रीज आहेत त्याचे जे लीव्ज असतात, लीव्ज म्हणजे पाने, फ्रूट्स म्हणजे फळे किंवा वुडबार्ग जे आहे, वुडबार्ग म्हणजे लाकडाचे मोठे ओंडके, मोठं लाकूड. ओके, ते सेल करून ते विकून काही शेतकरी इन्कम मिळवतात. त्या इन्कमला देखील ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं नाही. सो इन्कम फ्रॉम फॉरेस्ट ट्रीज ऑफ फास्ट ग्रोथ थ्रू सेल ऑफ लीव्ज म्हणजे पाने, फ्रूट्स म्हणजे फळे आणि वुडबार्क म्हणजे लाकूड. ओके, त्यातून जे काही इन्कम मिळेल त्याला सुद्धा ॲग्री इन्कम म्हणून ट्रीट केलं जात नाही. अँड लास्ट पॉईंट इज रेम्युनरेशन मीन्स सॅलरी रिसिव्ड बाय मॅनेजर ऑफ ॲन ॲग्रिकल्चरल फार्म. ओके, हिअर द वर्ड मॅनेजर इज यूज्ड. ओके, अ पर्सन हू लुक्स आफ्टर द फार्म इज कॉल्ड ॲज अ मॅनेजर. जो व्यक्ती शेतावरती लक्ष ठेवण्याचं काम करतो त्याला ग्रामीण भाषेमध्ये गडी असं म्हटलं जातं. बट इन इन्कम टॅक्स ॲक्ट द वर्ड मॅनेजर इज यूज्ड. मॅनेजर मीन्स अ पर्सन हू लुक्स आफ्टर द फार्म. ओके, तो व्यक्ती काही शेताचा मालक नाही आहे. ओके, त्या व्यक्तीला कशासाठी अपॉइंट केलेलं आहे तर शेतावरती लक्ष ठेवण्यासाठी अपॉइंट केलेलं आहे, शेतामध्ये कामं करण्यासाठी अपॉइंट केलेलं आहे. त्याला जो काय पगार मिळेल, ओके, रेम्युनरेशन मिळेल, मानधन मिळेल, ओके, मोबदला मिळेल कामाचा, ते कशासाठी मिळालं आहे तर शेतीवरती लक्ष ठेवण्याबद्दलच त्याला पैसे मिळालेत. पण तरीसुद्धा ते जे काही त्याचं इन्कम आहे त्या व्यक्तीचं मानधन त्या व्यक्तीला मिळाले लक्ष ठेवण्याबद्दल, ते इन्कमलासुद्धा ॲग्रिकल्चरल इन्कम असं ट्रीट केलं जात नाही. ओके, सो दीज आर द 8 पॉईंट्स. ॲक्च्युली ऑल दीज इन्कम्स आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर सेक्टर. हे जे काय आपण आत्ता 8 पॉईंट्स पाहिलेले आहेत हे ॲग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड आहे हे सर्व इन्कम्स. मग ते मत्स्य व्यवसाय करून मिळालेली इन्कम असेल, इन्कम फ्रॉम फिशरीज, डेअरी
फार्मिंग म्हणजे दुग्ध व्यवसायाचे इन्कम असेल, पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन असेल, ब्रिक मेकिंगसाठी सॉईल सेल केले असेल, मायनिंग असेल, स्टोन क्वॉरीज असेल किंवा ट्रीजचे लीव्स, फ्रूट्स किंवा वुडबार्क सेल केला असेल, ऑल दीज इन्कम्स आर मोर ऑर लेस रिलेटेड टू ॲग्रिकल्चरल सेक्टर, but in income tax act it is specifically mentioned that these incomes cannot be treated as a agricultural income. So this is the concept of agricultural income. In agricultural income there are three parts. First is income received by owner by doing actual cultivation of land. एखाद्या शेतकऱ्याने स्वतः शेती करून जे काही इन्कम मिळवलं असेल त्या इन्कमला ॲग्रिकल्चर इन्कम म्हटलं जातं. दिस इज फर्स्ट. सेकंड, रेंट रिसिव्ड बाय ओनर इन द फॉर्म ऑफ कॅश ऑर काइंड. जर एखाद्या शेतकऱ्याने शेती रेंटवरती देऊन त्याला जे काय रेंट मिळेल त्या इन्कमला ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं. अँड थर्ड, इन्कम ऑफ अ हाऊस प्रॉपर्टी कन्स्ट्रक्टेड ऑन ॲग्रिकल्चरल लँड अँड युज्ड फॉर ॲग्रिकल्चरल पर्पजेस. एखाद्या शेत जमिनीवरती किंवा शेताच्या आजूबाजूला एखादं हाऊस कन्स्ट्रक्ट करून घर बांधून त्या घरामध्ये तो शेतकरी पण राहतोय, त्याची फॅमिली पण राहते आणि त्याचबरोबर त्या घराचा वापर स्टोरेज हाऊस म्हणून जर केला, शेतीच्या कामासाठी वापर केला, तर त्या इन्कमला सुद्धा द इन्कम ऑफ दॅट पर्टिक्युलर हाऊस इज ऑल्सो ट्रीटेड ॲज अ agricultural income. So these three are the agricultural incomes, and these incomes which are mentioned in this particular slide are not considered as agricultural income, though they are related to agriculture sector. जरी हे मेन्शन केलेले 8 पॉईंट्स जरी शेतीशी रिलेटेड असले, ॲग्रिकल्चर सेक्टरशी रिलेटेड असले, बट इन द इन्कम टॅक्स ॲक्ट इट इज स्पेसिफिकली मेन्शन्ड दॅट these incomes cannot be treated as a agricultural incomes. So this is it with the present lecture. In today's lecture we have studied two concepts. First concept is Indian company, and lastly we have studied the concept of agricultural income. In the next lecture we will study few more concepts relating to income tax act. So thank you very much.